सरस्वती, तू मला शपथ घालून मोकळी झालीस, पण मी मात्र तुझ्या शब्दाचा मान ठेवला। तुझ्या एका शब्दाखातर मी इथे थांबलोय सरस्वती, कारण तुझ्या प्रत्येक शब्दाची आणि शब्देची किंमत आहे मला। माझं प्रेम आहे तुझ्यावर, आणि हेच प्रेम मला तुझ्याही नजरेत दिसतं सरस्वती। तू कितीही नाकारलंस तरीही। सर नका जाऊ द्या। मी तुला कुठेही जाऊ देणार नाहीये सरस्वती। तू इथेस, मीही इथे। ज्या क्षणी मला तुझ्या नजरेत माझ्याबद्दल प्रेम दिसणार नाही तेव्हाच मी समजेन की तुझा नकार खरा होता। सर या बघा, कोणीतरी येईल, मका जाऊ द्या। कोणीतरी येण्याच्या आधी सांग ना मला तुझ्या नकाराचं खरं कारण। मी तुमका सांगितलंय, मका माझ्या आणि माझ्या स्वप्नांच्या मध्ये कोणीच नको। तुझं स्वप्न पूर्ण होईपर्यंत वाट पाहीन मी। तुमका दुसरी चांगली मुलगी मिळेल। आता हे सुद्धा तूच ठरवणार आहेस का सरस्वती? सरस्वती, प्रत्येक गोष्ट तुझ्या मनाप्रमाणे नाही होणार। एक गोष्ट लक्षात ठेव, माझ्या तुझ्यावरच्या प्रेमाला एक्सपायरी नाहीये। तू डॉक्टर होणार आहेस, तुझं स्वप्न पूर्ण होईपर्यंत मी वाट पाहीन, हा माझा शब्द आहे। सर या बघा, मी विनंती करते, तुम्ही हट्ट करू नका। तुम्ही तुमच्या करिअरवर फोकस करा। जोपर्यंत तू मला खरं कारण सांगत नाहीस किंवा होकार देत नाहीस तोपर्यंत मी शांत नाही बसू शकत सरस्वती। विशाल सरांका होणारो त्रास माका समजता, पण मी आता त्यांका काय कारण सांगू? भयो, अगं मी तुला हॉस्पिटलमध्ये शोधत होतो, तू इथं काय करतेयस? काय नाही अरे, असाच बसले। मी तुला जी गोष्ट सांगणार आहे ना ती नेहमी विसरतोय। अगं कशाबद्दल? तुला इराच्या सिक्रेट बद्दल ऐकायचं होतं ना? ऐक आता, इराचं विशाल सरांवर प्रेम आहे भयो। काय काय सांगतास? खरंच? होय अगं, अंकिता आणि हेतल तिच्यासाठी काहीतरी खास प्लॅन करतायत आणि इरा पण खूप एक्साइटेड आहे त्याच्यासाठी। विशाल सरांसारखा मुलगा तिच्या आयुष्यात आला ना तर ती खूप आनंदी होईल। भयो ऐक ना, तू मदत करशील आम्हाला या सगळ्यात? प्लीज प्लीज। थँक्स यार भयो, मी काय करायचं ते कळवतो तुला। हा चल बाय। आरव दादा, कित्याक अडकवलात तुम्ही माका? मी काय करू शकते ह्या सगळ्यात? इरानं आनंदी राहावा असं माका वाटतं, आणि तिका सुखी बघण्यासाठी मी काय करूक तयार आहे। पण तरी विशाल सरांसमोर मी त्यांका आणि इराक एकत्र आणण्याचा काय प्रयत्न करणार? काय वाटेल विशाल सरांका? भयो हो भयो, काय झाला? कसलो विचार करत?
नाही, काय नाही. तू किती पण नाही म्हटलंस ना तरी माका माहिती आहे तू विशाल सरांचाच विचार करत होतस. माका सांग त्या दिवशी काय झाला? तू कित्याक त्यांना नकार दिलंस? आत्ते, मी माझ्या करिअरवर लक्ष द्यायचं ठरवलं. ज्यासाठी मी हय मुंबईत इले त्या माझ्या स्वप्नांपासून माका लांब नाही जाऊचा. बयो, खरा प्रेम ना माणसाची ताकद बनता. आभाळात उंच उडण्यासाठी पंखात भरारी देता. पण माका आता अभ्यासात लक्ष देऊचा. तू किती पण नाही म्हटलंस तरी माका माहिती आहे नक्की काय. आता मी भारती नसले ना तरी तुझी सुमन आत्या असेल, ह्या लक्षात ठेव. बयो, बयो, काहीतरी असा चा बयो माका सांगत नाही. ठीक आहे, नको सांगू, पण मी सुद्धा या मागचा कारण शोधून काढतलंयच. नक्की सरस्वती काय लपवते माझ्यापासून? कसं कळेल मला? या, दार उघडच आहे. अरे आत्या, तुम्ही या ना प्लीज, बसा. हा, घर अगदी टापटीप ठेवलास? हा, ते लास्ट टाइम तुम्ही. बरं, मी पाणी आणतो. नाही, नको, तुम्ही बसा ना. ओके. कामात होतास काय तुम्ही? हा, म्हणजे आता जेवण बनवणारच होतो. म्हणजे तुम्ही अजून जेवक नाही? नाही, म्हणजे भूक नव्हती लागली. प्रत्येकाच्या आयुष्यात ना अशी एकदा तरी वेळ येता की तेव्हा माणूस तहान भूक सगळं हरवून जाता. नाही, सध्या जरा कामाचं टेन्शन बरंच आहे ना हॉस्पिटलमध्ये, म्हणून ते. तुम्ही ज्या व्यक्तीक शोधतास ती नाही इल्या माझ्यासोबत. नाही, मी ते सहज जपलं. हे बघा विशाल सर, पयो माका काय सांगत नाही म्हणून माका हय येऊचा लागला. काय? काय नाही सांगितलंय सरस्वतीने? लहानपणापासून भारती बहिणी आणि बयो कधी माय लेखी राहुलेच नाहीत. नेहमी मैत्रिणी होत ते. बयो ना भारती बहिणीक सगळा सांगायची, म्हणजे अगदी शाळेत काय झाला, कोण काय बोलला, काय शिकवल्याने सगळा सगळा. आता भारती बहिणी असती तर तिने जा केला नसताना तास करूक मी हईले. काय? म्हणजे तुम्हाला सगळं माहिती? माका सगळा माहिती आहे. आणि तुमच्यासारखं हुशार आणि चांगलं मुलगो माझ्या वयोच्या आयुष्यात इलो ना तर माका त्याचा आनंदच होतो. पण सरस्वतीला मात्र मी तिच्या आयुष्यात नको आहे ना. नाही, असा काय नाही. म्हणजे तुम्ही सुद्धा बयोक आवडतास ह्या माका माहिती आहे. पण अचानक काय झालं ना तास माका कळत नाही. म्हणजे एरवी माका बयो सगळं सांगता, पण आताच काय सांगूक नाही. म्हणून मी तुमच्याकडे इले. तुम्ही तरी माका सांगा त्या दिवशी काय झालं? आपल्यात
मैत्रीच्या पलीकडे काहीच नाही होऊ शकत. आत्या, ते ऍक्च्युली जे काही घडलं ते सगळंच अनपेक्षित होतं. म्हणजे सरस्वती मला होकार देणार याची खात्री होती मला. माझं मन मला तसं सांगत होतं. पण अचानक काय झालं आणि ती माझ्याकडे आली आणि मला म्हणाली की आपल्या तसं काहीच नाही होऊ शकत आणि निघून गेली. पण ती तुमका भेटाक येताना खूप खुश होती. तिच्या डोळ्यात माका सगळे भाव दिसत होते. ती तुमच्यासाठीच नटली होती. होय, पण मग असं अचानक काय झालं असेल? काय घडलं असेल की की सरस्वती मला नाही म्हणाली? काय झालं असेल? ती घराबाहेर पडली ना तेव्हा दादा होतो तिच्यासोबत. काय म्हणजे सरस्वती जेव्हा मला भेटायला आली तेव्हा ती शुभंकर सरांसोबत होती? हा, म्हणजे वाटेत तो तिच्यासोबत होतो. त्या दरम्यान त्यांच्यात काय बोलणं झालं नसत ना? माका सांगा, बयो नकाराचं काय कारण सांगितलं? कारण सांगितलं पण मला ते नाही पटलं. माका सांगा, काय बोलली माझी बयो? ती म्हणाली की तिला डॉक्टर व्हायच्या स्वप्नापासून भरकटायचं नाही. म्हणजे दादा आणि तिच्यामध्ये काय बोलणं झालं असत काय? नाही, पण दादा तिका असा काय सांगूच शकत नाही. पण मग आत्या नक्की काय घडलं असेल? दादा, पाणी. थँक्यू. खूप काम असा काय? फार नाही, पण 2 दिवस आपण नव्हतो ना ग. सगळे झालेल्या टेस्ट, त्यांचे रिपोर्ट्स सगळं चेक करतोय. तुझ्यासाठी गरम दूध घेऊन येऊ? नाही, नको मला. काय ग, काय बोलायचंय का? अरे हा, 2 दिवस गावात खूप मजा येईल ना? बरं झालं बयोच्या डोक्यात दिला, नाहीतर आपल्या काय गावात जाणं होणारच नव्हता. हो ग. बयो गावात जाऊन खूप खुश होती. लहानपणीचा सगळा आठवत होता तिका. तुझ्यासोबत पण ती गावात फेरफटको मारू गेली होती ना? हो, तिला जायचं होतं शैलूकडे आणि मी चाललो होतो सावंत काकांकडे चहा प्यायला. म्हटलं चल जाऊया चालत चालत. सुमन, गावात आपण किती चालत चालत फिरतोय काय कळत नाही ना? होय ना, चालता चालता कधी हई इला होता आपण कळला नाही. मग दोघांमध्ये खूप गप्पा झाले असतील ना? हो. मग काय गप्पा झाले बाप लेकीमध्ये? काय नाही ग, तेच आपलं सगळ्या लहानपणीच्या आठवणी. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे भारतीनं आणि बयोनं बयोसाठी पाहिलेलं स्वप्न. त्याचं बीज कातळ गावातच आहे ग. आणि बयो कशी तिच्या ध्येयाकडे एक एक पाऊल पुढे चालली. आज खरंच भारती असत्या तर त्यांना केवढा आनंद झाला असता ना? होय ना. दादा, बयो अजून काय बोलत होती काय? सुमन, तुला नक्की काय जाणून घ्यायचंय? नाही काही काय, मी आपला सहज विचारले. नाही तरी काही असेलच ना. दादा, बयो आणि बाबा येऊ? ये. बाबा, अरे मला ना या 3rd चॅप्टर मध्ये थोडासा डाऊट होता, क्लिअर करशील का? हो दे ना. काय झालंय? थांब आधी. सुमन तू बोल, काय म्हणत होतीस? काय नाही,
तुम्ही बोलत बसा, मी येते. बर ठीक आहे. बोला मीरा मॅडम, काय आहे? हे आलं. सगळे माका फक्त नकाराचं कारण विचार. माझ्या नकाराने विशाल सर दुखावले गेले. प्रत्येक पण माझा निर्णय आवडलेला नाही. मी सांगू शकत नसले तरी माझ्या नकारामागचं कारण माकाच माहिती आहे आणि त्यावर मी ठाम आहे. किती पण त्रास होत असलो तरी इराच्या सुखासाठी माका विशाल सरांपासून लांब जावंच लागलं. आपण डायल केलेला नंबर सध्या व्यस्त आहे. विशाल सर माका तुमचा त्रास कळता, पण मी तुमच्याशी नाही बोलू शकत. आपण डायल केलेला नंबर. कोणाशी बोलतोय हा विशाल? किती वेळ झाला याचा फोन बिझीच लागतोय. सरस्वती प्लीज एकदा फोन उचल, एकदा फोन उचल, मला बोलायचंय तुझ्याशी. विशाल युअर माइंड, तू फक्त माझा आहेस, फक्त माझा. विशाल सर, मी कसा सांगू तुमका, मी आजही तुमच्यावर तितकाच प्रेम करतोय. सरस्वती, तुझंही माझ्यावरती तेवढंच प्रेम असेल ना तर प्लीज एकदा फोन उचल, एकदा बोल माझ्याशी. विशाल, आज आपलं बोलणं होऊ शकलं नाही, पण उद्या तुझ्या आणि माझ्यामध्ये कोणीच येऊ शकणार नाही. कसा वाटला प्लॅन? फक्त आपल्याला विशाल सरांशी ना थोडं खोटं बोलायचंय आणि त्यांना खोटं बोलून घेऊन मॅजिक रूम मध्ये घेऊन यायचंय, ठीक आहे? आणि मग ते आले की तिथे असं मस्त फॉग सोडू, बलून उडवू आणि मग त्या फॉगच्या मधून अशी एकदम ड्रेस्टअप होऊन इरा येईल. तिच्या हातात पण एखादा बलून देऊ आणि त्याच्यावर आय लव्ह यू विशाल असं लिहूयात. क्या बात आहे, एक नंबर अंकी. कसली भन्नाट आहे रे ही कल्पना. आयडिया चांगली आहे, पण थोडी फिल्मी वाटते ना? नाही, पण आयडिया चांगली आहे. हो म्हणजे हा, ऍक्च्युअली थोडी जास्त फिल्मी वाटते. नाही म्हणजे मला माहित नाही विशालला हे आवडेल की नाही, आणि तो पण प्रश्न नाहीये, आपल्याला जमणार आहे का एवढं सगळं? इरा, अगं अंकिताला काहीतरी वेगळं करायचं आहे. म्हणजे आपण व्यवस्थित प्लॅनिंग केल्यानंतर हे जमू शकेल असं मला म्हणायचंय. ए पण त्यासाठी विशाल सर आले तर पाहिजे ने. हो, ऍक्च्युली हा मेन प्रॉब्लेम आहे. म्हणजे विशालला इकडे आणायचं कसं? डोंट वरी, त्याची व्यवस्था मी केली. अरे वा, सकाळ सकाळ सगळे जमल्यात. काय चाललंय? भयो, इथे जे चाललंय ना ते तुझ्या मदतीशिवाय पूर्ण होणं शक्यच नाही. म्हणजे तुझ्यावर एक मोठी जबाबदारी. कसली? हे बघ, काही झालं ना तरी लेक्चर संपल्यानंतर आज तू विशाल सरांना घेऊन यायचं. इरा आज त्यांना प्रपोज करणार. बोल ना, करशील मदत? ही काय मदत करणार आहे? प्रत्येक ठिकाणी हिला अटेन्शन पाहिजे असतं. नाहीतर काय. हे बघा, असं नाहीये. मग कसं आहे? नको तिकडे बोलते आणि जिकडे गरज आहे, जिकडे बोलायचंय तिकडे मूग घेऊन बसते. इरा,
उगीच बयोला काहीही बोलू नकोस. ती नक्की करेल काम आपलं. होय ना बयो? बघ, तुम्ही उगीच टेन्शन घेताय. माझा बयोवर पूर्ण विश्वास आहे. ती नक्की घेऊन येईल विशाल सरांना. बरं, आपण प्रपोजची तयारी करूया. हा,